हरे कृष्ण. गीतामृतच्या आजच्या मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज बऱ्याच दिवसांनी भेटतोय. छान वाटतंय तुम्हाला सर्वांना. तर आता आपला हा शेवटचा अध्याय सुरू आहे. आणि आम्हाला असं वाटतं ना की तुम्ही अजून जास्त जुडले जाऊयात ना, थोडेसे अजून एक्सटेंड व्हावे. तर एक आपण आज एक 24वा जो श्लोक आहे ना, तर त्याच्यावरती मी परवा दिवशी पण वाचलं होतं काही गोष्टी आणि खूप छान गोष्टी लक्षात आल्या होत्या. सो आय जस्ट वॉन्ट टू शेअर विथ यू. थोडंसं आमचं एक कन्फ्युजन पण होतं. सो एक 2 ते 4 गोष्टी फार फार तर रिपीट असतील. सो मी श्लोक वाचते. यत्युकामेप्सुना कर्म सह अहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्रजसमुरावृतम्. त्याचं भाषांतर असं आहे. परंतु फलाशीची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते आणि जे मिथ्या अहंकार युक्त बुद्धीने केले जाते ते रजोगुणी कर्म होय. तर आता मी हा टॉपिक का निवडला तुम्हाला सांगते. आपण आता हे खूप ऐकत आलोय की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर मेजॉरिटी आज आपण पाहिलं तर आता ह्या मीडियाच्या जगामध्ये, ह्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तसं सत्वगुणी कर्म आणि इव्हन तमोगुणी कर्म हे खूप कमी प्रमाणात आहे. मेजॉरिटीचा भाग आहे तो म्हणजे रजोगुणी कर्माचा. सो आय थॉट, मी असं विचार केला की आपण एक रजोगुणी कर्मावरती आपण हा एक क्लास थोडासा एक्सटेंड करूया. काय नक्की रजोगुणी कर्म असतं ते. आणि मी काही प्रभुपादांचे पण एक एक्झाम्पल्स आपण समजून घेऊयात. कारण मेजॉरिटी चंक जो आहे ना, मेजॉरिटी चंक जो आहे आपल्या आत्ताच्या समाजामध्ये, भारतामध्ये देखील आणि भारताबाहेर देखील, तो ह्या रजोगुणी कर्माचा. तो आपण प्रयत्न करूयात समजून घेण्याचा. ओके. तर आता ह्याच्यामध्ये 3 शब्द महत्वाचे आहेत. काय काय की कामे सुना, की काम इप्सुना म्हणजे फळाची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून. म्हणजे काय तर की तो कर्म करतोय पण त्याला तो स्वतःच्या लोभा करता किंवा त्याला त्याच्यातून काहीतरी पाहिजे. मी हे कर्म केल्यानंतर मला हे पाहिजे है ना, की मी हे काम करतोय. किंवा काय काय जण म्हणतात ओ आय लव्ह माय वर्क, मला माझं काम मला खूप आवडतं. आय लव्ह माय वर्क. पण त्याला असं जर म्हटलं ठीक आहे, देन इफ यू लव्ह युअर वर्क, जर तुला काम तुझं एवढं आवडतं तर मग एक थोडा पण तुझा पगार नाही दिला तर चालेल का रे, करशील तू? नाही, तसं नाही. आय लव्ह माय वर्क बट मला त्याची फळ पाहिजे, मला तो पगार पाहिजे. सो मी पगाराशिवाय नाही ते काम करू शकत, है ना. सो मेन थिंग इज कामेप सुना. ओके, ही पहिली गोष्ट आहे. दुसरं काय, सह अहंकार आहे म्हणजे अहंकारा सहित. ओके, एक तर इच्छा आहे अहंकारासहित. आणि तिसरं आहे ते म्हणजे बहुल आयासम. बहुल आयासम म्हणजे खूप खूप परिश्रम. असं हे या रजोगुणाचे हे 3 घटक आहेत. तर या 3 घटकांवरती मी जसं जमेल तसं तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. ठीक. तर आता यातलं जसं सुचेल तसं सांगेन मी तुम्हाला. ओके. तर कामे ते पहिलं झालं. कामेप्सुना जे पाहिलं की काहीतरी इच्छा आहे आपल्याला, आहे की नाही. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ह्याच्यासाठी. तर ह्याच्यामध्ये ना मोतीलाल नेहरू, तुम्ही नाव ऐकलं असेल, जवाहरलाल नेहरूंचे पहिले पंतप्रधान आपले, त्यांचे वडील.
तर ते खूप रिच लोक होते, एकदम अतिश्रीमंत लोक होते. हं. तर त्यांना असं वाटायचं की मी ना, माझ्याकडे ना ब्रिटिश सर्वंट असावे, गोरे लोक माझ्याकडे घरी कामाला असावे. मग त्यांनी ना 3 ते 4 पट पगार देऊन त्यांनी हे केलं होतं. त्या लोकांना त्यांनी तिकडून बोलवून त्यांच्या घरी त्यांनी कामाला ठेवलं होतं. सो त्यांना असं वाटायचं की बघा, आय एम, जे मी ह्यांना कामाला ठेवू शकतोय. तो अहंकार पण होता. हं. आणि इव्हन त्या लोकांबद्दलच सुद्धा जर तुम्ही केलं तर इव्हन तो देवर ब्रिटिशर्स, म्हणजे गोऱ्या कातडीचे लोक होते, आणि तरी ते एका भारतीयाकडे काम करायला तयार होते. हं. कारण त्यांना अधिक लाभाची इच्छा होती. कारण ते त्यांना 7, 8, 10 पट त्यांना जास्त पैसे देत होते. ओके. हा. सो कलियुगामध्ये हे सगळं असं आहे की तुम्हाला जिथं लाभ आहे मग तिथं ते बघणार नाहीत की, कारण त्या काळात असं होतं ना, त्या काळात इंडियन्स वर, त्या काळामध्ये असं होतं की देवर लाईक देवर कन्सिडर टू बी अ लो ग्रेड पीपल. आणि ब्रिटिशर्स वेअर म्हणजे ते एकदम सुशिक्षित आणि हा, परंतु केवळ त्या जास्त लाभ मिळतोय म्हणून त्यांनी तसला काही विचार केला नाही. त्या ते जे कोण ब्रिटिशर्स होते त्यांनी सुद्धा नाही, मग आपण तर नाही, जास्त मिळतंय ना आपल्याला, सो दॅट्स फाईन. लाईक इव्हन ते तसे नव्हते, पण ते समजायचे तरी इंडियन्सला लो ग्रेड, तरी सुद्धा ठीक आहे आपण त्यांच्याकडे काम करू, मला काय फरक पडतो. सो हे एक रजोगुणाचं लक्षण आहे. मोतीलाल मी पाहिजे. परंतु तेच, एकच मिनिट जरा, जस्ट अ सेकंड. सॉरी, मला ते डोळ्यावरती लाईट खूप येत होते. थँक्यू. तर मी काय सांगत होते तुम्हाला की ब्रिटिश लोकांनी त्या लोकांनी कसं काही विचार केला नाही ना, की आपल्याला जास्त चार मिळतंय ना, मला माझा लाभ होतोय ना, सो मग मी माझ्या तत्वांशी मी तिथे तडजोड करेन, त्याला काही नाही फरक पडत मला कुठेही काहीही गेलं तरी. सो मी माझ्या तत्वांशी तडजोड केली. आणि यांनी सुद्धा कसं ठेवलं की तो एक अहंकार होता ना, की नाही बघा, आय एम सो रिच, मी एवढा श्रीमंत आहे की मी ब्रिटिशर्स लोकांना सुद्धा मी हायर करू शकतो. सो हे सगळं ह्या राजसिक ह्याच्यामध्ये येतं. ओके. आणि तेच प्रभुपाद जेव्हा सांगायचे, प्रभुपाद जेव्हा म्हणायचे की प्रभुपादांनी जेव्हा ही कृष्णा कॉन्शियसनेस मुवमेंट सुरू केली, त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला ब्रिटिशर्स कितीतरी डिवोटीज होते ना, कितीतरी लंडनचे डिवोटीज होते. आणि प्रभुपाद म्हणायचे की ते हे फ्री सेवा देत आहेत, फुकट देतात, मी काही त्यांना पगार देत नाहीये. ते त्यांच्या स्वइच्छेने, ते त्यांच्या स्वइच्छेने हे करतायत, त्यांना कुठल्याही कुठल्याही प्रकारचं बल नाहीये, लाईक कुठल्याही प्रकारची ही गोष्ट नाहीये किंवा मी पैसे देत नाही, तरी स्वतः त्यांच्या फ्री ह्यांनी हे केलंय. तर ह्याला म्हणतात की निष्काम भावनेने ते भक्त तिथे काम करत होते. सो हा फरक आहे. रजोगुण म्हणा किंवा हे रजोगुणातलं झालं, आणि हे आपण भक्ती भावनेचं कर्म पाहिलं. हे कामेच्छा, कामेच्छाचं अजून एक तुम्ही पाहिलं सपोज, तर की सध्या कसं झालंय ना, की या जगामध्ये तर सध्या मला लोकांना काय केलं पाहिजे, आणि काय नाही केलं पाहिजे, मला कशाने आनंद मिळतोय आणि मला कशाने आनंद मिळत नाहीये, हेच लक्षात येत नाही. सो प्रत्येक जण पॅशनेटली रजोगुणाने इतके भारावले गेलेले आहेत ना, की दे जस्ट वॉन्ट टू वर्क मोर मोर मोर, त्यांना फक्त जास्त पैसे 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 कमवायचे. इतकं की घरामध्ये मुलांना वेळ द्यायला सुद्धा आई वडिलांना लक्ष नाही. मग ते काय विचार करते की ठीक आहे, मी जास्त पैसे कमवेल, आणि एखाद्या जास्त पगाराची एकदम सुशिक्षित अशी एखादी सर्वण मी माझ्या मुलांसाठी ठेवेन की जी ती त्याची काळजी घेईल, है ना. अशा प्रकारचा सध्या हे आलेलं आहे, विचार आलेले आहेत. इव्हन राजकारणी सुद्धा जर तुम्ही पाहिलेत ना, राजकारणी लोकांमध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलेत ना, तर एक लंडनचे एक डिवोटी होते. तर ते त्यांच्या लेक्चरमध्ये सांगत होते, मी जस्ट रिपीट करते ते. तर ते सांगत होते की लंडनमध्ये पूर्वी ज्या वेळेला पॉलिटिशियन्स लोकांचे मिटिंग्स व्हायचे, तर ते त्यावेळेला ना स्वतः आधी डिक्लेअर करायचे की माझा आय हॅव सम कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे ही गोष्ट आहे पण ह्याच्यामध्ये एक माझा एक म्हणजे माझ्याशी रिलेटेड एक स्वार्थी गोष्ट आहे, तीही मी आधीच डिक्लेअर करतो.
थोडक्यात थोडक्यात तुम्हाला समजून सांगते की त्यावेळेला ब्रिटिश गव्हर्नमेंटने ना एक रूल केला होता की शाळेतल्या मुलांना एक फ्री केळं दिलं जाईल. ठीक आहे. हं? तर ते जे नेते होते तिथले निवडून आलेले, तर त्यांच्या भावाचा केळ्यांचा बिझनेस होता. हं? तर त्या काळात त्यांनी त्यांनी असं केलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की असं असं आपण डिक्लेअर केलेला हा निर्णय आहे, पण माझ्या भावाचाच बिझनेस असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये काही पडणार नाही. मी बाहेर जातो, मीटिंग हॉलच्या बाहेर जातो. तुम्ही हे सगळे जण ठरवा आणि हा झाल्यानंतर मी परत येतो. तर तुम्ही इमॅजिन करा ना की किती तत्वांना धरून होतं. पण आता तसं नाहीये. आता कसं झालेलं ना, कामेच्छा, जास्तीत जास्त लाभाची, जास्तीत जास्त मी काय करतो त्याच्यातनं मला किती निचोड, किती मला शोषून घेता येईल याची इतके प्रमाण वाढलेलं आहे ना, की अं, असंच तोच तोच जर इन्सिडेन्स पाहिला ना, की हा ठीक आहे केळ द्यायचंय, हा मीच निर्णय घेतलेला आहे. माझ्या बायकोचा पण केळांचा बिझनेस आहे, पण ती वेगळी व्यक्ती आहे. शेवटी मी वेगळा आहे. ती एक वेगळी व्यक्ती आणि तिचा तो बिझनेस आहे. म्हणजे ते कुठले ते दिवस, सॉरी, की कुठले ते दिवस की ज्या वेळेला अ, आधी डिक्लेअर करून ते लोक मीटिंगच्या बाहेर जायचे की तुम्ही ठरवा म्हणायचे. आणि आता असे दिवस आहेत की डायरेक्टच सांगतायत की माझ्या बायकोचा केळांचा बिझनेस आहे, पण ती एक वेगळी व्यक्ती आणि मी एक वेगळी व्यक्ती. हं? हा सगळा प्रभाव आहे हा रजोगुणात्मक कर्मांचा विभाग आहे. श्रील प्रभुपाद एक खूप छान उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे की सपोज तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीला वोट केलं की त्याचा लेदरचा बिझनेस आहे, आणि तो त्या देशाचा पंतप्रधान झाला. तर तो पहिला निर्णय काय घेईल माहिती? पहिला निर्णय तो काय घेईल की त्याला कसा काय जास्तीत जास्त फायदा होईल, ना की देशाला, ना की देशातल्या प्रजेला, मला स्वतःला काय फायदा होईल. तर प्रभुपाद सांगत होते की तो पहिली ऑर्डर देईल की सगळे जे पैसे आहेत ना, जे काय आहेत ते सगळे लेदरचे असावेत, असे म्हणे तो पहिले ऑर्डर करा, जेणेकरून त्याला स्वतःला त्याच्यातनं जास्तीत जास्त फायदा. आता हे तर मनुष्य लेवलचं झालं. अगदी एक छोटा अमिबा आहे ना, अमिबा, तुम्ही बघा की किती स्वार्थी पणा तो त्या अमिबा. मी जीवशास्त्रामध्ये बायोलॉजीमध्ये अमिबा शिकलास की अमिबाला ना प्रॅक्टिकली इंटेलिजन्स नसतो, नील इंटेलिजन्स. पण तरी देखील ज्या वेळेला काही त्याला असं वाटतं की आपल्याला आता इथून धोका आहे, हे आपले शत्रू आहेत, त्यावेळेला तो तिथून लांब पळतो. आणि ज्यावेळेला त्या अमिबाला दिसतं की तो प्रोटीन आहे, प्रोटीन हे अमिबाचं अन्न आहे, ज्यावेळेला त्याला दिसतं की हे इथं प्रोटीन आहे, मला इथे इथे माझा लाभ होणार आहे, तेव्हा तो बरोबर तिथं जातो आणि ते घेतो. सो मी हे करायचं, इथून लांब जायचं आणि इथून जवळ जायचं, इथं इथं यायचं, इथं लाभ आहे, इथून हानी आहे. तर हे कंटिन्युअसली पार ते अमिबापासून या जीवसृष्टीमध्ये चालत आले. तसं पाहायला गेलं तर आताच्या या जगामध्ये ना संकल्प आणि विकल्प, संकल्प म्हणजे हे करायचं आणि विकल्प म्हणजे हे करायचं नाही. हे सारखे चॉईसेस चालू असतात, सारखे चॉईसेस चालू असतात. जसं की आता गीतामृतचं मला झोप आली आहे, ऍक्च्युली खरं तर मला झोपायचंय, नको करायला. आणि एका वेळेला आहे संकल्प की नाही, आज गीतामृतचा क्लास आहे, 2 वाजताचा अलार्म लावून मला जॉईन व्हायचंय, दॅट इज संकल्प. आणि विकल्प की नको नको आज नको. कंटिन्युअसली ना जीव ना निर्णय घेत असतो, हे करू का हे करू नको, हे असं करू का ते, हे मला आवडतंय, हे मला आवडत नाही. आणि हे सगळे जे निर्णय असतात ना, हे आपले ह्या 3 गुणांवरती नेहमी बेस्ड होत असतात. ह्या 3 गुणांच्या वरती आधारित आपले करायचं का करायचं नाही, करायचं संकल्प विकल्प, आपण नेहमी ह्या द्वंद्वामध्ये हे फसलेलो असतो. तर आता आपण जसं रजोगुणात्मक कर्माचं पाहतोय, तर त्याच्याशीच रिलेटेड एक छोटीशी स्टोरी येते की 3 लोक असतात की ते जंगलमध्ये जातात. जंगलमध्ये थोडक्यात जाणार असतात. तर पहिला एक असतो तो सत्वगुणी असतो, तो एक त्या पर्टिक्युलर ठिकाणी जातो. तिथं गेल्यानंतर त्याला काय ऐकायला येतं की एक सुंदर त्याला पक्ष्यांची किलबिल ऐकायला येते, त्याला त्या पानांची सळसळ ऐकायला येते, तिथून पाणी वाहत असतं, त्याला त्या पाण्याचा खळखळाट लाईक तो त्या सुंदर निसर्गाचा तो आस्वाद घेतो. आणि तो नुसता स्वतः आस्वाद तर घेतो आणि प्लस तिथल्या गव्हर्नमेंटला पण जाऊन सांगतो, तिथले जे कोण ऑफिशियल्स असतील ते, की एवढं सुंदर जंगल आहे, आपण खरं तर सर्व नागरिकांसाठी एक नेचर वॉक ठेवला पाहिजे, जेणेकरून हे सर्व नागरिक देखील या सुंदर निसर्गाचा आस्वाद. हा झाला सत्वरज. मग हा रजोगुणात्मक व्यक्ती जेव्हा जाईल,
तेव्हा त्याला काय दिसतं, त्याला ना त्या पक्ष्यांची किलबिल ऐकू येते त्याला त्या पाण्याचा खळखळाट ऐकू येतो. त्याला फक्त दिसतं की ही जी झाडं आहेत यांच्यापासून मला काय प्रॉडक्ट बनवता येईल आणि ते प्रॉडक्ट विकून मी कशी काय स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करू शकेल, हेच त्याला दिसतं. आणि तमोगुणी व्यक्ती जेव्हा जेव्हा त्याच सेम स्पॉटला जातो तेव्हा तो ऑलरेडीच पिलेला असेल किंवा व्हॉट एव्हर, तो त्याला ना हे पण दिसत नाही, त्याला तो निसर्ग पण दिसत नाही, त्याला त्या झाडांमधनं होणारा फायदा पण दिसत नाही, तो त्या झाडांच्या सावलीमध्ये जाऊन झोपून जातो. ओके. सो ह्या जो रजोगुण आहे ना, की मला कसा काय जास्तीत जास्त फायदा मिळेल ते इथून आपल्याला दिसतं. पण पहिला कसा असतो, पहिला म्हणजे मी पण निसर्गाचा आनंद घेतला आणि त्याच्याकडे शेअरिंग पण होतं. येस ठीक आहे, मला या बाकीच्या नागरिकांसाठी सुद्धा मला काहीतरी करायचंय है ना. तर आता रजोगुणामध्ये काय होतं ना, की आपली जी स्वतःची आयडेंटिटी आहे तीच आपण दुसऱ्यांवरती. अजून एक उदाहरण सांगते की एक जहाज असतं आणि ब्रिटिश च्या नौका विभागाचं ते जहाज असतं आणि त्याचा तो कॅप्टन असतो आणि तो रात्री जात असतो आणि त्याला असं दिसतं की समोरून पण लाईट दिसतात त्याला. मग तो लगेच लाईट टाकतो, मूव मूव, बाजूला हो बाजूला हो, त्या जहाजाला. आणि मग तिकडून पण सेम तसाच रिप्लाय येतो, बाजूला हो बाजूला. मला राग येतो, अरे मी कॅप्टन आहे, मी ब्रिटिश च्या नौका विभागाचा मी कॅप्टन आहे आणि मला बाजूला व्हायला सांगतात, तू बाजूला हो तू बाजूला हो. परत तिकडून रिप्लाय येतो, नाही तू बाजूला हो तू बाजूला हो. असं बराच वेळ त्यांचं ते लाइटिंगचे सिग्नल. मग शेवटी हा निरोप पाठवतो, म्हणजे तो आय मीन सिग्नल देतो त्यांच्या रेडिओ सिग्नलला की आय एम अ कॅप्टन, कॅप्टन आहे मी, या जहाजाचा कॅप्टन आहे आणि हे जहाज ब्रिटिश नौका विभागाचा आहे. समज तू बाजूला हो. कारण तो बघताना कुठल्या ह्यानी बघतो, त्याला त्याची काय समज की तो मी या जहाजाचा कॅप्टन आहे, म्हणजे हे समोरनं जे लाईट येत आहेत ते पण एका जहाजाचेच असणार, म्हणजे तो त्या दृष्टिकोनातूनच पाहतो. पण तिकडून काय उत्तर येतं माहिती, तू बाजूला हो. कारण मी बाजूला होऊ शकत नाही, कारण मी एक लाईट हाऊस आहे. म्हणजे त्यांनी त्याच्या आयडेंटिटी स्वतःच्या उपाधीप्रमाणेच त्यांनी त्या समोरच्याला पाहिलं है ना. सो हा एक रजोगुणाच्या लोकांचा असतो की अहंकार, मी कॅप्टन आहे, मी कॅप्टन आहे आणि ह्या समोरच्यानी बाजूला झालं पाहिजे. पण अल्टिमेटली उत्तर काय येतं, यू हॅव टू मूव्ह बिकॉज आय एम अ लाईट हाऊस. सो हा एक आपण पाहिला अहंकाराचा. ओके. देन रजोगुण काय करतो ना, की रजोगुण हा कॉम्पिटिशन. आणि आता आपण पाहिलं जसं की त्यांनी त्या लाईट हाऊस कडे लक्षच दिलं नाही ना, त्यांनी स्वतःच्याच ह्यानी पाहिलं, त्यामुळे मिस आयडेंटिफाय केलं ना त्यांनी. सो रजोगुणाचा हा प्रभाव येतो की तो एकतर कॉम्पिटिशनचं नेचर खूप जागृत करतो आणि दुसरं म्हणजे मिस आयडेंटिफाय करतो, जसं की ह्या कॅप्टननी त्या लाईट हाऊसला एक शिप म्हणून मिस आयडेंटिफाय. ओके. ओके. अजून एक, हा आता आपण अहंकाराचं पाहिलं, आता आपण हे कामेच्छाचं पाहिलं. तर अहंकाराचं जर तुम्ही पाहिलं ना, अहंकाराचं, तर अहंकारामध्ये अमृत मंथन लिहिलं. अमृत मंथन लीला झाली होती आणि अमृत मंथन लिलेच्या वेळेला श्रीमद भागवतमच्या 8व्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन आहे. अमृत मंथनच्या वेळेला तो खूप हे झालं होतं ना, की शेपूट, वासुकीचं शेपूट कोणी पकडायचं आणि तोंडाकडे कोणी जायचं. सो सुरुवातीला राक्षस इकडे होते शेपूटकडे, पण त्यांना अहंकार त्यांचा जागृत झाला की अरे आम्ही तर एवढे पॉवरफुल आहोत आणि आम्हाला इकडे शेपटी पकडायला दिलीये है ना, एवढी शेपटी पकडायला दिली आणि देवतांना मात्र त्याचं मुख, कारण त्यांच्या त्या कन्सेप्ट प्रमाणे त्यांच्या वेळेप्रमाणे असं वाटायचं की शेपूट म्हणजे एक तुच्छ भाग आणि तोंडाचा भाग म्हणजे उच्च भाग. त्यामुळे त्यांचा तो फॉल्स इगो त्यांचा हर्ट झाला एकदम आणि त्यांनी परत डिमांड केली भगवंतांकडे, नाही 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 आम्हाला बदलून द्या. मग भगवंतांनी ठीक आहे बाबा, ते खूप स्टबर्न होते, सो भगवंत असं म्हणाले ठीक आहे तुम्ही इकडे या. आणि इकडे आल्यानंतर काय काय होतं तुम्हाला माहितीये काय झालं. ज्यावेळेला त्या वासुकीला खूप जास्त जोरात चर्निंग सुरू झालं त्यावेळेला वासुकीच्या मुखातून पॉइझनस आग, पॉइझनस फ्युम्स सगळे बाहेर यायला लागले आणि शेवटी त्रास कुणाला, त्यांनाच झाला की ज्यांनी हट्टाने मागून घेतलं होतं. का हट्टाने मागून घेतलं होतं, कारण त्यांचा तो फॉल्स इगो है ना, की नाही आम्ही
तुच्छ शेपटीकडे नाही पकडणार, तर आम्हाला याला पकडायचंय. ओके, सो अशा प्रकारे रजोगुण जो असतो, रजोगुणातला जो अहंकार असतो, हा आपल्याला समाधान देत नाही. ठीक आहे बाबा, इथे आहोत, इथे राहून काम करूया, तसं नाही. त्याला कायम नाही, अजून अजून अजून, किंवा यु नो लाईक फॉल्स इगो नाही, हे कमी दर्जाचं आहे. आपल्याला अजून हायर ह्याच्याकडे गेलं पाहिजे, है ना. मी असा आहे, मी तसा आहे, असा तो तुम्हाला रजोगुणाचा अहंकार नेहमी तुम्हाला तशा प्रकारचं कर्म करण्यासाठी भाग पाडत असतो. ओके, सो हे झालं अहंकार. आणि तिसरं आहे आपलं, ते म्हणजे की सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी, तिसरं आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे की बहुल आयास, है की नाही. बहुल आयास ही प्रयत्न, की अतिप्रयास. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणाल की अतिप्रयास आणि प्रयास ह्याच्यामध्ये लाईन कशी ओढायची. कारण आता आजकालचं जग असं आहे ना, की अरे बी पॉझिटिव्ह, हरून जाऊ नका, निराश होऊ नका, बी पॉझिटिव्ह, अजून करा, अजून करा, प्रयत्न करा, खूप प्रयत्न करा, प्रयत्नांती काय ते वाळूचे कण रगडता तेलही गळे, अशा प्रकारचा सध्या सगळीकडे माहोल आहे. आणि ते आहे, ठीक आहे, म्हणजे मोटिवेशनल स्पीच मध्ये वगैरे यु नो लाईक दॅट इज क्वाईट फाईन. परंतु रोजच्या जीवनामध्ये आपण प्रयास आणि अतिप्रयास, बहुल आयास, हे जे रजोगुणात्मक कर्म आहे ह्याच्याकडे तर आपण झुकत नाहीये ना, हे आपण कसं ओळखायचं. तर तसं जर बघायला गेलं तर याची पहिली एक उदाहरण मला डोक्यात आलं होतं, की बहुल आयास, की तुम्ही पाहताना एखाद्या घरातच आपण पाहतो की कॉन्स्टंट कोण पळत असतो, कॉन्स्टंट, की थांबलेलं तुम्ही पाहतच नाही त्या गोष्टीला, तर ती म्हणजे मुंगी. कॉन्स्टंट इकडून तिकडून तिकडून इकडून इकडून काहीतरी उचलेल, तिकडून काहीतरी उचलेल, कॉन्स्टंट प्रयास करत असते. आणि तिचं पोट केवढंसं असतं, एवढंच पोट असतं, पण ती प्रयास कशी करत असते इकडून तिकडून तिकडून. आणि ते प्रयास करताना पण थोडस काही कुणाच्या तरी ह्याच्या खाली आली, चप्पल खाली काय झाली की इट इज गॉन. सो त्याच्यावरून आपण लक्ष घेतलं पाहिजे की प्रयास आणि अतिप्रयास कसे असतात. तर एका भक्तासाठी जर तुम्ही पाहिलं ना, जस्ट अ सेकंड, एका भक्तासाठी ना, माझे सिनियर्स माझे सिनियर्स काय म्हणतात, ठीक आहे. मला खूप वाटतंय की मी हे केलं पाहिजे, मी अजून प्रयत्न केले पाहिजे. एकच मिनिट, एक सॉरी. तर एका भक्ताने कसं समजायचं की माझी कृष्ण भगवंतांची काय इच्छा आहे. मी आता ही गोष्ट करतोय, पण ती फेल होती. सपोज मी एखाद्या बिझनेस करतोय किंवा अभ्यास करतोय, काय जे आहे ते मी करतोय, परंतु त्याच्यामध्ये मला इप्सित हे मिळत नाहीये, जो काही त्याचा रिझल्ट आहे तो मला मिळत नाहीये. मग मी असं समजू का की ही तर भगवंतांची इच्छा आहे मे बी, आणि मी एवढं प्रयत्न करतोय पण मला त्याच्यातून रिझल्ट मिळत नाहीये, सो मे बी ही भगवंतांची इच्छा असेल की मला ह्याच्यामध्ये नसेल यश, मग मी हे सोडून देऊन दुसरं काही करू का. हे कसं तुम्ही ठरवणार की भगवंतांची इच्छा आहे का नाही, हे कसं ठरवणार. का मग मी भगवंतांची अशी इच्छा असेल का का मी अजून ह्याच्यामध्ये प्रयत्न करावेत, अजून प्रयत्न करावेत. कसं ठरवणार हे की मी आता ह्याच्यातनं बाहेर पडायचंय का मी अजून प्रयत्न करायचे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मी आय शुड आय कीप ऑन ट्राईंग ऑर शुड आय स्टॉप ट्राईंग. सो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे यू शुड सीक गायडन्स फ्रॉम द सिनियर्स, की तुमचे जे कोणी मेंटर आहेत, कोणी जे काउन्सिलर्स आहेत, किंवा तुमचे कोणी इक्वल्स आहेत, फ्रेंड्स आहेत, सिनियर्स आहेत, त्यांच्याकडून गायडन्स घेणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. कधी कधी असं वाटतं की कधी कधी तुमचे सिनियर सांगतील तुम्हाला की
आता तू खूप भरपूर केलेस प्रयत्न, ठीक आहे, पण तू आता थांब. हं? आणि तुम्हाला असं वाटतंय की मी ह्याच्यामध्ये अजून खूप प्रयत्न केले पाहिजेत, मी अजून खूप खूप खूप, नाही नाही नाही, मी नाही थांबायचंय, मला अजून खूप प्रयत्न करायचे, मला अजून खूप प्रयत्न करायचे. नाही सो, पण ते सोडून जर तुम्ही त्या सिनियर्सचं ऐकलं, हं? हं? तर ती तुमची लाईन आहे, ती तुमची लाईन आहे की येस मी आता थांबायचंय. आणि कधी कधी असं होतं की तुम्हाला थांबायचं, की तुम्हाला आता कंटाळा आलाय, सपोज एखाद्या गोष्टींमध्ये प्रयत्न करून करून यश मिळत नाहीये. आणि तुम्हाला असं वाटतं की बास आता, मला इनफ, इनफ इज इनफ, आता मला ह्याच्यातनं ही एक्झाम द्यायची नाहीये, किंवा मला आता हा जॉब करायचा नाहीये, किंवा मला हा बिझनेस नाही करायचा. पण तुमचे सिनियर्स तुम्हाला सांगतायत, की तुम्ही तुमचे डिवोटी फ्रेंड्स तुम्हाला चांगले सांगतायत की नाही नाही नाही, यू शुड, केलं पाहिजे. हं? आणि तुम्ही ते करताय, तर हे रजोगुणात्मक कर्म नाही. हं? जरी सुद्धा तुम्ही प्रयत्न भरपूर केलेले आहेत, तुम्हाला ते आता थांबवायचे, परंतु तुमचे सिनियर सांगतायत म्हणून तुम्ही अजून प्रयत्न करताय, तर हे बहुल आहे असं होऊ शकत नाही. ओके, हे रजोगुणात्मक कर्म होऊ शकत नाही. ठीक आहे. तर याच्यातलं सगळ्यात छान एक्झाम्पल काय माहिती का, श्रील प्रभुपादांचं. तुम्ही कल्पना करा की वयाच्या 26व्या वर्षी, वयाच्या 26व्या वर्षी त्यांना त्यांच्या गुरु महाराजांनी आज्ञा दिली होती की तू वेस्ट कंट्रीज मध्ये जा. तर आणि 70 वर्षापर्यंत त्यांनी प्रयत्न केले, है ना. एकूण 70 वर्षापर्यंत झाशीला प्रयत्न केले, वेगवेगळ्या ठिकाणी खूप प्रयत्न केले, प्रचार 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 करायचा, परंतु ते फेल होत गेले. पण तरी सुद्धा प्रभुपादांनी थांबले नाही. तर कुणीतरी म्हणाल की अरे किती प्रयास केले, हे अतिप्रयास मध्ये नाही होऊ शकत का? नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत हे अतिप्रयास मध्ये? कारण ती त्यांच्या गुरु महाराजांची आज्ञा होती, है ना. त्यामुळे अतिप्रयास मध्ये नाही होऊ शकत. एकतर हे दिव्य पण आहे, कृष्ण कॉन्शियसनेस कर्म आहे, आणि शिवाय त्यांना त्यांच्या त्या गुरु महाराजांनी आज्ञा दिली. तर 44 वर्ष, लाईफ टाइम इन प्रिपरेशन, 44 वर्ष प्रभुपादांनी त्या गुरु महाराजांच्या आज्ञेवरती काम केलं, है ना. लाईफ टाइम त्यांच्या पूर्ण काम केलं, है ना. तर तसं जर बघायला गेलं, आपण म्हणतो ना, मगाशी मी जे सांगितलं ना की कामेच्छा, है ना, माझी इच्छा. तसं जर पाहायला गेलं तर श्रील प्रभुपाद हे राधा दामोदर मंदिरामध्ये राहत, राईट. आणि त्यावेळेला राधा दामोदर मंदिरामध्ये राहणं वॉज लाईक, म्हणजे ते एक प्रकारचं इंद्रिय तृप्तीच होती. म्हणजे एका संन्याशासाठी राधा दामोदर मंदिरामध्ये राहणं, ना, रोज इथली आरती करणं, रोज प्रसाद घेणं, वृंदावन मध्ये राहणं. तेव्हा तर वृंदावन म्हणजे खूप शांत, आता तरी खूप गर्दी आणि असं थोडंसं आहे वातावरण, म्हणजे एक्सटर्नल. आंतरिक वृंदावनची पॉवर तेवढीच आहे आध्यात्मिक, पण एक्सटर्नली आता सध्या तिथे भरपूर गर्दी आहे, भरपूर गोष्टी आहेत. तर त्या काळातलं वृंदावन तर एक्सटर्नली सुद्धा खूप पीसफुल होतं, खूप निसर्गरम्य होतं, खूप आध्यात्मिक पोटन्सी तर आजच्यासारखीच असेल तेव्हा पण, मे बी. खूप साधू संत सगळे राहत होते. तर अशा ठिकाणी एका कृष्णा कॉन्शियस, प्रभुपादांसारख्या कृष्णा कॉन्शियसनेस व्यक्तीला राहणं म्हणजे इट वॉज लाईक अ सेन्स ग्रॅटिफिकेशन होतं, त्यांच्यासाठी. आणि US ला जाणं, अमेरिकेला जाणं, ही वृंदावन सोडून अमेरिकेला जाणं म्हणजे ती एक प्रकारची अवघड सेवा होती. पण परंतु लोकांसाठी कसं असतं की वृंदावनमध्ये राहणं म्हणजे भक्ती, आणि अमेरिकेला जाणं म्हणजे सेन्स ग्रॅटिफिकेशन. पण प्रभुपादांसाठी बिलकुल उलट होतं, पण तरी सुद्धा प्रभुपादांनी ती एक ऍज अ गुरु महाराजांची आज्ञा म्हणून ते केलं, आणि आज आपल्यापर्यंत ही भगवद्गीता आणि हे सगळं ज्ञान त्यांनी पोहोचवलं. ओके. सो एक खूप छान गोष्ट करून सांगून मी तुम्हाला एंड करते. हा, प्रभुपादांचे आत्ताचे जे राधा दामोदर मंदिराचे जे गोस्वामी आहेत, ती ही एक गोष्ट सांगत होते, जसं प्रभुपादांवरून विषय निघाला म्हणजे असं आय वॉन्ट टू शेअर इट. तर ती ही एक गोष्ट सांगत होते की ते ज्यावेळेला लहान होते, तेव्हा असे झोपले होते आणि रात्री जाग आली, आणि त्यांनी पाहिलं तर त्यांचे आई वडील ना खिडकीमध्ये बसून असं पाहत होते काहीतरी, आणि मग ते पण गेले कुतूहलाने. तर ते श्रील प्रभुपादांच्या रूमकडे पाहत होते, प्रभुपादांच्या रूमकडे बघत. तर प्रभुपादांच्या रूम मधून खूप प्रकाश येत होता असं. आणि मग ते नंतर झोपून गेले, त्यांनी ते असं काही फारसं डोक्यात घेतलं नाही त्यांच्या आई वडिलांनी.
पण हा जो मुलगा होता, मी आत्ताचे गोस्वामी, जेव्हा ते लहान होते, त्यांच्या आणि प्रभुपादांचे खूप छान संबंध होते. कारण ते काय करायचे ना, ते प्रसाद चोरायचे, लहानच होते ना, चोरून चोरून खायचे. तर प्रभुपादांना त्यांना पैसे द्यायचे. ते म्हणायचे, अरे तुला खावंसं वाटतं ना, असं प्रसाद नको घेत जाऊ इथला डायरेक्टली, तू जाऊन लोई बाजारमध्ये जा, जाऊन काहीतरी खाऊन ये. त्यामुळे त्यांची आणि प्रभुपादांची खूप गट्टी असते. मग ते प्रभुपादांकडे जातात, प्रभुपाद मी रात्री पाहिलं, उठून तर तुमच्या रूम मधून खूप प्रकाश येत होता. हं? खूप मोठा प्रकाश होता. तर काय आहे, काय होतं हे, म्हणजे काय होतं नक्की? हं? तर प्रभुपाद काय सांगतात माहिती? प्रभुपाद म्हणतात, रूप गोस्वामी माझ्या रूम मध्ये. तर तुम्ही इमॅजिन करा, जे मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की वृंदावन मध्ये प्रभुपादांसाठी राहणं, हं? हं? हे एक त्यांच्यासाठी सेन्स ग्रॅटिफिकेशन होतं. हं? ते एक त्यांच्यासाठी होतं. पण ते सोडून ते अमेरिकेला गेले, है ना, की जे लोक उलट करतात. वृंदावनमध्ये भक्ती करायला येतात आणि अमेरिकेमध्ये सेल्फ ग्रॅटिफिकेशन येतात. प्रभुपादांनी बिलकुल उलट केलं आणि 17व्या वर्षानंतर हं, अमेरिकेमध्ये जाऊन एवढ्या कष्टाने त्यांनी हे सर्व भगवद्गीता आणि ही सगळी पुस्तकं आपल्याला दिली. आणि ह्याच्यातूनच आज आपल्याला सगळ्या गोष्टी कळाल्या की आपल्याला माहिती तरी होतं का की सत्वगुणी कर्म कसं असतं, रजोगुणी कर्म कसं असतं, तमोगुणी कर्म कसं असतं. आज प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्याला हे सर्व ज्ञान मिळतंय. आणि आता हा शेवटचा अध्याय आहे. तर मैत्रिणींनो नक्की जॉईन होत जा, कारण हा शेवटचा अध्याय म्हणजे भगवंत एक रिकॅप घेतायत ना. हं? सगळंच भगवद्गीतेच्या सगळ्याच गोष्टी थोडक्यात 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 ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. सो थँक्यू सो मच. तर आपण आज जस्ट 3 गोष्टी पाहिल्या रजोगुणात्मक कर्माच्या. कामेप्सुना, फळाची इच्छा धरणार इच्छा असते त्याच्यामध्ये, स अहंकारेण, अहंकारासहित, आणि बहुल आयास, अतिपरिश्रम, हे पण पाहिलं. आणि आपण हे पण पाहिलं की भक्तांसाठी परिश्रम आणि परिश्रम ह्याच्यामध्ये आपण लाईन कशा प्रकारे. सो थँक्यू सो मच. प्रश्न असतील तर आपण थांबूया. हरी बोल माताजी, दंडवत प्रणाम. थैंक यू वेरी मच फॉर ब्यूटीफुल क्लास. आय डोंट नो इट इज अ रिपिटेशन ऍक्च्युली, पण मला असं वाटलं होतं, काल दीपा माताजींनी पण घेतलं होतं, पण आय फेल्ट की रजोगुणात्मक कर्मावरती आपण थोडस बोलूया, त्यामुळे तुमचा एक क्लास वाढला. रादर आय एम सो सॉरी. इट्स ओके माताजी. रिव्हिजनची गरज असते. सतत ऐकत राहिलं तरी पुन्हा पुन्हा ऐकलं तर सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात जास्त. चालेल ना, काही प्रश्न असेल तर थांबूया, नाही तर मग थांबूया. हरे कृष्णा. हरी बोल. दंडवत प्रणाम. दंडवत हरी बोल प्रणाम. प्रणाम. खूप छान पद्धतीने माताजी समजून सांगितलं. मला जंगलातलं उदाहरण इतकं भावलं ना, आणि शेवटी जे प्रभुपादांचं तुम्ही जे सांगितलं ना, हार्ट टचिंग होतं ते सगळ्या गोष्टी. कशा पद्धतीने आपण आपल्या प्रयत्नांकडे बघायला पाहिजे आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आपलं पण कल्याण करून घ्यायला पाहिजे, आणि आपल्या ज्या कृती आहेत त्या योग्य दिशेने चालण्यासाठी वरिष्ठांचं मार्गदर्शन पण गरजेचं आहे. आणि प्रभुपादांचं जे गुरु महाराजांचं किंवा गोस्वामींचं जे सांगितलं ना, ते खरंच म्हणजे वृंदावनात नेऊन सोडलं तुम्ही आम्हाला तुमच्या लेक्चर मधून, आणि प्रयास पण योग्य मार्गदर्शनाखाली. ते पण छान सांगितलं. तुम्हाला ऐकून बघून छान वाटलं. थँक्यू माताजी. हरी बोल. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. दंडवत प्रणाम. थँक्यू तुमच्या बाबा, तुमच्या सगळ्यांच्या जॉईनिंग मुळे, आणि यु नो लाईक मला इतकं छान वाटतं ना रसिका माताजी. इट इज सो नाईस. I am grateful to you and your team. No, no. Absolutely wonderful classes. Wonderful classes. म्हणजे मी एक दिवस पण कधी कधी मला रिसेप्शन कधीतरी नसतं बरोबर, किंवा काहीतरी अर्जंट काहीतरी काम असेल तर माझं मिस होतं कधीतरी, किंवा कोणी गेस्ट आला वगैरे तर, पण देन इट्स माय लॉस असं मी म्हणते. बापरे. आय डोंट नो, वी आर ट्राईंग. प्रभुपादांची कृपा है ना, त्यांनी एवढं छान सगळं ज्ञान पोहोचवलंय. असं मे बी गुरु महाराजांची कृपा आणि प्रभुपादांच्या कृपेमुळे. हो,
आपल्याच देशात नाही, सगळीकडे त्यांनी त्याचं हे केलं, हे खूपच विशेष आहे. म्हणजे ऍट हिज हा एज. मला ह्याच्यावरून एक जस्ट गोष्ट आठवली आता, की हो म्हणजे प्रभुपादांचा जो एक हे होता ना, आपण जे ग्रॅटिफाईंग सेन्सेस कामेप सुना जे बघत होतो ना, तर त्याच्यामध्ये बघा ना, की तुम्ही जे म्हटलात ना सगळ्या देशांमध्ये, सो प्रभुपादांनी भगवंतांना सगळ्या देशातले म्हणजे मला एक इटलीमध्ये पास्ता, चायना मधले नूडल्स, सगळीकडचे सगळे भारतामधले सगळे पदार्थ, US मधल्या कॉन्टिनेंटल डिशेस, जॅपनीज, कृष्णा इज गेटिंग ऑफरिंग ऑफ सो मेनी लाईक किती त्यांना छान छान सुंदर सुंदर ऑफरिंग आज प्रभुपादांमुळे लाईक वेगवेगळ्या. आणि प्रभुपाद स्वतः मात्र एवढंच काहीतरी त्यांचं एकतर एजमुळे किती एवढंच खायचे ना, थोडंफार काय त्याच्यातलं खात असतील, परंतु भगवंतांच्या म्हणतात ना सेन्सेसना आनंद देण्यासाठी त्यांनी किती ह्या सगळ्या देशांमधून किती वेगवेगळ्या डिशेस आज ऑफर होतात. Yes. Yeah, he brought transformation in lives of everyone, It's Yes. not easy, really tough. खरंच खूप कठीण. आणि तुम्ही उल्लेख केला त्यांचा तो अनुभव जो सांगितला की त्यांना श्री रूप गोस्वामींचं दर्शन या झालं, म्हणजे आता हो म्हणजे ते किती आत्ताच्या म्हणजे हे गोस्वामींनी आपल्याला कळतं. सांगितलं ऍक्च्युली. आत्ताचे जे गोस्वामी आहेत ना, आत्ताचे जे राधा हो दामोदर मंदिर आहेत, त्यांनी स्वतः सांगितली ही गोष्ट. हो तुम्ही बोललात. हो कमाल आहे खरंच. आय एम रिअली इम्प्रेस्ड बाय हिज लाईफ अँड ऑल हिज वर्क, अँड he is there with us with through his books and teachings. येस. I really yeah. Seeking your blessings, माताजी, की आम्हाला पण थोडी सेवा करा. ब्लेसिंग्स ऑफ द गुरु महाराज. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थांबूयात का मग? बस 2:45 वाजले. हरी बोल. थांबूयात. उद्या जॉईन व्हा सगळेजण नक्की. आणि थोडं तुमच्या मैत्रिणींना पण सांगायचा, लास्ट अध्याय आहे आणि सगळा रिकॅप आहे, तर अजून छान रिव्हिजन होईल सगळ्यांची. थँक्यू सो मच.